नमस्कार. इतिहासात अशी काही साम्राज्य होऊन गेलीत जी आपल्या काळापेक्षा खूप खूप पुढे होती आणि त्यातलं एक म्हणजे विजयनगर साम्राज्य. आज आपण याच साम्राज्याच्या त्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यांनी त्याला एक अफाट शक्ती बनवलं. पण चला, एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की असं नक्की काय असतं ज्यामुळे एखादं साम्राज्य इतरांपेक्षा मोठं आणि शक्तिशाली ठरतं? हाच प्रश्न आपल्याला विजयनगरच्या यशाच्या मुळाशी घेऊन जाईल. आणि त्या प्रश्नाचं उत्तर या 3 मजबूत स्तंभांमध्ये दडलेलं आहे. त्यांचं शासन, त्यांचं सामर्थ्य आणि तिथला समाज. हेच ते घटक होते ज्यांनी विजयनगरला आकार दिला. चला तर मग यातल्या प्रत्येक गोष्टीला जरा जवळून पाहूया. सगळ्यात आधी पाहूया विजयनगरची शासन व्यवस्था आणि सैन्य. म्हणजे एवढ्या मोठ्या साम्राज्यावर त्यांनी नियंत्रण कसं ठेवलं आणि त्याचं संरक्षण कसं केलं. तर विजयनगरची रचना एका पिरामिडसारखी होती. सर्वात वर राज्य म्हणजे संपूर्ण साम्राज्य, त्याच्या खाली नाडू म्हणजे प्रांत आणि सगळ्यात तळाशी ग्राम म्हणजेच गाव. ही पद्धत खूप हुशारीची होती, कारण त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेणं सोपं व्हायचं आणि एवढ्या मोठ्या प्रदेशावर सहज नियंत्रण ठेवणं शक्य व्हायचं. आणि हा कारभार फक्त वरच्या पातळीवर नव्हता. गावांमध्ये गौडा, कर्णिक आणि तळवार यांसारखे अधिकारी रोजचं कामकाज सांभाळायचे, तर शहरांची जबाबदारी पट्टण स्वामी यांच्याकडे असायची. याचा अर्थ प्रशासन थेट लोकांपर्यंत पोहोचलं होतं, ज्यामुळे सगळी व्यवस्था अगदी सुरळीत चालायची. आता बोलूया त्यांच्या लष्करी ताकदीबद्दल. विजयनगरचं सैन्य प्रचंड मोठं होतं. यात राजाची स्वतःची फौज होती, मांडलिक सरदारांनी पुरवलेलं सैन्य होतं आणि राजाच्या संरक्षणासाठी एक खास तुकडीसुद्धा होती. या सैन्यात पायदळ, हत्तीदळ, घोडदळ तर होतच, पण सोबत फिरंगी दळ म्हणजे युरोपियन सैनिकांची एक तुकडीही होती. विचार करा, त्या काळात हे एक मोठं सामरिक बळ होतं. त्यांच्या या लष्करी ताकदीमागचं एक मोठं रहस्य होतं अरबी घोडे. हे वेगवान आणि शक्तिशाली घोडे ते खास आयात करायचे आणि याच घोडदळाच्या जोरावर विजयनगरने अनेक लढाया जिंकल्या आणि आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं. बरं, आता लष्करी आणि प्रशासकीय ताकदीकडून वळूया त्यांच्या समाजाकडे आणि अर्थव्यवस्थेकडे, जी त्यांच्या यशाचा खरा कणा होते. विजयनगरच्या समाजात स्त्रियांचं स्थान काय होतं? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरंच अनेकांना आश्चर्यचकित करू शकतं. उदाहरणार्थ, होन्नम्मा ही दुसऱ्या देवरायांच्या दरबारात वर्दीकार होती, म्हणजे राजाच्या आगमनाची घोषणा करणारी एक सरकारी अधिकारी. विचार करा, त्या काळात एका स्त्रीला एवढं महत्त्वाचं सार्वजनिक पद मिळणं ही किती मोठी गोष्ट होती. आणि थांबा, हे तर त्याहूनही थक्क करणारं आहे. हरिअक्का नावाची एक महिला कुस्तीपटू होती, जी चक्क राजवाड्याची पहारेकरी म्हणून काम करायची. यावरून दिसतं की विजयनगरमध्ये स्त्रियांच्या सामर्थ्याला आणि त्यांच्या पारंपरिक भूमिकांच्या पलीकडच्या कर्तृत्वालाही किती मान्यता होती. विजयनगरची समृद्धी त्यांच्या अर्थव्यवस्थेत दडली होती. शेती हा तर मुख्य आधार होताच आणि जमिनीवरचा कर हे उत्पन्नाचं प्रमुख साधन. पण त्यासोबतच व्यवसाय, घर, वाहतूक आणि बाजारावरही कर होते, ज्यामुळे राज्याची तिजोरी नेहमी भरलेली राहायची. आणि हीच समृद्धी दसऱ्यासारख्या सणांमध्ये दिसायची, जे सरकारी खर्चाने मोठ्या थाटामाटात साजरे व्हायचे. ही कर प्रणाली अगदी स्पष्ट होती. शेतकरी आपल्या एकूण उत्पन्नाचा 1/4 भाग म्हणजे पाव हिस्सा कर म्हणून द्यायचे. ही व्यवस्था राज्याच्या स्थिर उत्पन्नाची हमी होती आणि अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा होती. पण विजयनगर फक्त शेतीवर अवलंबून नव्हतं बरं का. त्यांची बंदरं जसं की भटकळ आणि मंगळूर ही जागतिक व्यापाराने अक्षरशः गजबजलेली होती. इथून मिरी, हिरे आणि चंदनासारख्या मौल्यवान वस्तूंची जहाजे थेट अरबस्तान, चीन आणि पोर्तुगालकडे जायची, ज्यामुळे साम्राज्यात अमाप संपत्ती येत होती. आता वळूया एका अशा वैशिष्ट्याकडे ज्यामुळे विजयनगर साम्राज्य इतिहासात खऱ्या अर्थाने ओळखलं जातं. ते म्हणजे त्यांचं सर्वसमावेशक आणि सहिष्णू धार्मिक धोरण. विजयनगरमध्ये धार्मिक सहिष्णुता फक्त बोलण्यापुरती नव्हती. मुस्लिम नागरिकांसाठी मशिदी आणि दर्गे बांधले गेले होते. इतकंच नाही तर ख्रिश्चन धर्मियांनाही चर्च बांधण्याची परवानगी दिली गेली होती. हे धोरण केवळ सहनशीलतेचं नव्हतं, तर खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकतेचं होतं. तर हे सगळे घटक मिळून विजयनगरचा तो वारसा तयार करतात, जो आजही आपल्याला प्रेरणा देतो. चला तर त्यांच्या या महानतेचं सूत्र थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया. तर मग विजयनगरच्या महानतेचं सूत्र काय होतं? एक हुशार प्रशासन ज्याने सत्तेचं विकेंद्रीकरण केलं, एक शक्तिशाली सैन्य ज्याच्याकडे अरबी घोड्यांची ताकद होती, एक समृद्ध अर्थव्यवस्था जी जागतिक व्यापारावर चालत होती,
आणि या सगळ्याचा पाया होता एक सर्वसमावेशक समाज जिथे वेगवेगळ्या धर्मांना आणि स्त्रियांच्या कर्तृत्वालाही स्थान होतं. याच गोष्टींनी विजयनगरला एक खरं पॉवरहाऊस बनवलं होतं. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या आधुनिक काळात विजयनगरच्या या समृद्ध वारशातून आपण काय शिकू शकतो? मग ते प्रशासन असो, सामाजिक सलोखा असो किंवा आर्थिक धोरण असो, यावर विचार नक्की करा.